मोखाडा तालुक्यामध्ये नदीजोड प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं दमणगंगा प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी प्रथम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं। तर सातुर्ली पळसुंडे ग्रुप ग्रामपंचायत पळसुंडे येथील आदिवासी शेतकरी बांधवांनी दमणगंगा प्रकल्पाला प्रचंड विरोध दर्शवल्याचं लक्षात येत आहे। अशातच सभेमध्ये उपस्थित शेतकरी म्हणाले की आम्हाला शासकीय धन नको, तर पिढ्यानपिढ्या आमच्या उदरनिर्वाहाचं साधन करणारी आमची जमीन ही महत्त्वपूर्ण आहे। याप्रसंगी ग्रामसभेनं ठराव एकमत करून प्रकल्पासंदर्भात कोणते काम ग्रामपंचायत क्षेत्रात करायचं नाही अशी विनंतीपर माहिती संबंधित प्रशासनास केल्याचं समजते। तर स्थानिक पातळीवर आमदार खासदार यांनी तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी ही मागणी वारंवार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, आज आपल्या समोर सातुर्ली पळसुंडा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दिलीपजी बोडरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दिलीप दादा, आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये जी दमणगंगा नदीजोड प्रकल्प या प्रकल्पासंदर्भात जी ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेच्या ठरावासंदर्भात आपण काय म्हणाल? नमस्कार, माझं नाव दिलीप बोडरे, मी ग्रुप ग्रामपंचायत सातुर्ली पळसुंडा या ग्रामपंचायतचा वार्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायत सदस्य आहे। आज आमच्या गावामध्ये दमणगंगा प्रकल्पाअंतर्गत नदीजोड प्रकल्प जो या भागामध्ये होतो त्या संदर्भात ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेमध्ये सदर विषयाप्रती सखोल चर्चा झाली। त्या डिपार्टमेंटचे सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले होते। त्या प्रकल्पासंदर्भात त्यांनी आम्हाला संपूर्ण कल्पना दिल्यानंतर या गावातील जवळजवळ 100पेक्षा जास्त जे शेतकरी आहेत ते प्रकल्प बाधित होणार आहेत। सविस्तर चर्चा केल्यानंतर या प्रकल्पाला तीव्र विरोध आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दर्शवला, कारण आमच्या सर्वांच्या जमिनी ज्या आहेत त्या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहेत। त्याच्यामुळं जमीन एकदा गेली, माती आमची गेली, तर मग निश्चितपणे जगण्यासाठीचं साधनच काही उरलं नाही। या प्रसंगी आमच्या सर्वच शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध दर्शवला। खऱ्या अर्थाने आमची जर इथून समजा ही जमीन गेल्यानंतर किंवा या प्रकल्पाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश असा आहे की इथं नदीजोड प्रकल्प करून हे सदरचं जे पाणी आहे ते काही अंशी आम्हाला या ठिकाणी वापरण्यासाठी देऊ असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं, पण त्याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची काही शाश्वती वगैरे मिळाली नाही। आणि तसंही जर बघितलं तर आमच्या गावासाठी, आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी पाणी मुबलक आहे, कारण आमच्या गावाला लागूनच पिंजाळ नदी वाहते, नदीला बारमाही पाणी आहे। त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची गरज आहे असं वाटत नाही। आणि संबंधित यंत्रणा या ठिकाणी हे काम करून प्रकल्पाचं हे जे पाणी आहे हे आमच्या गावासाठी, परिसरासाठी, तालुक्यासाठी नसून ते बाहेरच्या तालुक्यांसाठी, बाहेरच्या जिल्ह्यांसाठी आहे। त्याच्यामुळं मग आम्ही आमच्या जमिनी त्या प्रकल्पासाठी देऊन आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणून संबंधित जो प्रकल्प आहे त्याचा फायदा आहे तो इतरांसाठी का द्यावा असा एक सूर या चर्चेतून निघाला। आणि त्याच्यामुळं या ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सर्व सन्माननीय सदस्य असतील, आमच्या गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते असतील, सर्व शेतकरी असतील, महिला भगिनी होत्या आमच्या ग्रामसभेत, त्या सर्वांनी एकमताने या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे। आणि आजच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते सखोल साधक बाधक चर्चा करून आणि हा जो ठराव होता हा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला नाही। त्याच्यामुळं आमची मायबाप सरकारला विनंती आहे की इथून पुढं या प्रकल्पासंदर्भात ज्या काही मीटिंग्स असतील, चर्चासत्र असतील त्या किंबहुना थांबवाव्यात। आम्हाला या प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारचा रस नाही आणि म्हणून आम्ही या प्रकल्पाला सर्वानुमते विरोध दर्शवलेला आहे। मायबाप सरकार असतील किंवा या भागाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा या विषयाप्रती लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून देवा, एवढीच माझी या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती आहे। NTV न्यूज मराठी, पालघर।